मित्रांनो आम्ही चाललेलो आता वरती फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. एकदम भारी व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला थोडा वेळ पुढे दाखवतो तर कसं व्ह्यू आहे. तर हा रस्ता आहे असा जंगलातून जायचा आणि एक तिथून मोकळा पण रस्ता आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. फक्त इथं पावसाळ्याच्या वेळेस थोडं सांभाळून, कारण की लय चिखल आहे आणि रस्ता थोडा खराब आहे, समजू शकता. पण रस्ता विसरले ना तर तुम्ही पायवाट असेल अशी छोटी, तर त्या पायवाटला फॉलो करा, तुम्ही बरोबर वरती पोहोचून जाल. आणि सांभाळून, कारण की झाडं लई आहे इथं, काय भेटलं तर आमच्या जबाबदारी नाही. इथं प्राणी पण असतात आणि थोडं सांभाळून घ्या. हे बघा मकडी, काव येतं वाजता चाव चाव करतात. ते आता तुम्हाला भेटतो वरती गेल्यावर. बाय. डॅम वरती हे बघा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, किती भारी आहे. गडुळाचं पाणी डायरेक्ट मला बघा गडुळाचं पाणी कशाला धावलं. पुढचं येते पिल्लाला तर आम्ही चाललोय नाही का. हा, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ते काय दिसते ऑफिस बिफिस घर बी. झूम करून शाळा आहे, झूम करून दाखव. ती शाळा बा किती महागडी पेंचत. काय फी तिची. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, इथे किती गडू आहे. मध्ये पण कसं चमकतं, कशी सावली. एक बुंद हवा नाही इथं, झाडे हलताय पण हवा लागत नाही. ते आहे ना, आपल्याला हे सर्व पाणी येतं पहिलं नाशिकचं. कोणतं धरण आहे सांगे? गंगापूर धरण. कोणतं धरण आहे? आम्ही आलो गंगापूर. आता सोरीत शर्ट काढतोय तर डायरेक्ट डुबकी मारणार आहे. त्याला गरम होतं म्हणून तो डायरेक्ट नंगा झाला. आता थोड्या वेळात अंडरपॅन्ट बी काढणार आहे तो. गरम होऊ राहिला आता डायरेक्ट बाबूराव बाहेर काढाल तो. कपडे काढले आता सगळ्यांनी, सोपनच बाकी फक्त आता. बॉडी अरे बाप, डायरेक्ट ब्रुसलीची बॉडी. बॉडी बिल्डर करायचा. आता एकदम जबरदस्त मध्ये आलेलो आहे. कोणी तुम्हाला भेटणार. व्ह्यू बघून घ्या. तर मित्रांनो आपण आलेले गंगापूर डॅम वर, तर पाहू शकता तुम्ही किती भारी नजारा आहे. मस्त आज आपलं सावली ढगांची मस्त मस्त ऊन आहे. पण पाणी एकदम क्लिअर नाही, गडूळ आहे थोडं. तर तुम्ही विचारू शकता सोपन भाऊला किती भारी दिसते वातावरण. एकदम छान वाटतंय, असं वातावरण एकदम छान आहे. त्याच्यामध्ये माझा मित्र पण आलेला आहे, गौरव तो आलेला आहे. तुला कसं वाटतंय आल्यावर इथं? मी घरी होतो तोपर्यंत बोर होत होतं, पण तुमच्यासोबत आल्यापासून मला मजा लागलेली नाही का. तर मग स्वरीत, गौरव दादा आणि हा म्हणजे वाईट पोरांमध्ये राहून पण देत नाही. आणि जर कोणी काही बोललं तर त्याला पण बोलता की अरे असं करत जाऊ नको, तसं करत जाऊ नको. तर तुम्ही बघू शकता आपली मैत्री पण किती चांगली. तर तुम्ही आमच्यासोबत राहाल तर नुसता फिरत राहाल, मजे करत राहाल. तर बघू शकता तुम्ही आपण आलेलो इथं, काय म्हणता येईल माहित नाही, गंगापूर डॅमला. तर इथं बघू शकता, इथं सांभाळून आले तर खाली किती खोली, खाली जाल. आणि विषय असा येतं वॉलचा विषय असा आहे, आपल्याला पाणी येतं पहिला तर हे खोलता पहिले, हे खोलून मग ते समोर जातं. ते तुम्ही समोर बघू शकता, तो वॉल येतो, पाणी फिल्टर होऊन इकडे येतं आणि हे पाणी आपल्या गंगेला येतं. आपण म्हणतो ना महापूर येतो, हे येतं, तेव्हा हे खोलतं. तेव्हा त्याच्यानंतर मग बाकीचं सोरीत मग महापूर येतो. बस तुम्ही ऐकला असेल. तर तुम्ही पाहू शकता किती भारी नजारा आहे. तुम्ही पण आनंद घ्या व्ह्यूचा, एकदम भारी मौसम आहे. आता आनंद उचला व्हिडिओचा.
हा सोपन दादा आहे, सगळ्यात मोठा आहे आमच्यात, एकदम भारी. आम्ही तिघं इतकं फिरतो ना, इतकी मजा करतो ना. मला नाही का तिघं नाही. आमचा व्हिडिओग्राफर आणि गौरव दादा ज्याची गाडी राहते तो एकदम भारी, इतके भारी फोटोशूट करतो. तुम्ही त्यांच्याकडून असलं तर आपलं काय म्हणता कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो त्याला, एकदम भारी व्हिडिओ फोटोग्राफी करतो तो, ऑर्डर देऊ शकता तुम्हाला तो कॅप्शन मध्ये त्याचा नंबर देतो. तर तुम्ही पहा किती भारी वातावरण मध्ये आम्ही फिरतोय, तर तुम्ही पण आमच्या सोबत जॉईन होऊ शकता फिरायला, मजा करा. फिरत होतो तर गौरव दादाचा कॉल आला तितक्यात, तो बोलला चला आपण जाऊ कुठेतरी. मग आम्ही आता इथे आलो, पण आहे ना थोडस ऊन होतं, आता ऊन नाही, ढग आले, त्यामुळे चांगले वातावरण झालेलं आहे. हवा तर बिलकुल नाही, आम्हाला चढता पूर्ण जाम झालं होतं, काय सांगावं तुम्हाला. आता मी झोपेल होतो घरी, गौरव चोचवा आला तर माझ्याकडं, नंतर ना गौरव सरांदर माझ्या घरी आला, आपल्याला जायचं फक्त बोलला, पण इकडे यायचं होतं ते बोललं नाही. पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही पहिले, मग छान वाटलं. मग गौरव दादा बोलला का आपल्याला जायचं, आपल्याला फिरू जरासं, ट्रॅकिंग करायची आपल्याला मेन म्हणजे. आणि अनएक्सपेक्टेडली झालं, आणि आम्ही असंच जातो, काय झालं ना कुठं गेलो ना फिरायला, पहिले आम्ही कोणतं गणपती नवशा गणपतीला गेलो. मग आणि गौरव दादा का म्हटला चला आता काहीतरी फिरून येऊ, आपल्याकडे खूप वेळ आहे. मग आम्ही आलो इथं, माझ्याकडे एक स्पॉट माहिती होती, तर आम्ही आलो. तुम्हाला एक सांगतो, घरच्यांसोबत फिरण्यात आणि आपल्या मित्रांसोबत फिरण्यात ही वेगळीच मजा असते. ते तर खरंय. आणि तुम्ही हे म्हणता इकडे नजर बघा, एकदा समोर बघा कसं वाटतं, डोंगर वाटतं, इकडे बघा समोर जंगल आहे मस्त की छान वाटतं, एकदम चांगलं जंगल आहे, पण प्राणी नाही तिथं. हा ते प्राणी कपल भेटतील तुम्हाला जागोजागी. हा, पण तुम्हाला एक पण सांगतो, ही कपल साठी बसण्याची जागा पण नाही इथे, लोक रिकामे उद्योग करतात. आणि घाण पण करू नका इथं घाण बिलकुल नाही करायची, आणि इथं सेल्फी कधी काढायची नाही रिस्कीवरती. आणि त्यांनी दाखवलेले नीट राहायचं. इथं तुम्हाला हे सूचना पण दिली, बोर्ड पण लावलेला आहे, काय नाही तर सेल्फी नाहीये, तुम्ही फोटो काढू शकता, पण फ्रंट कॅमेऱ्याने दुसऱ्याला, आणि सांभाळून फोटो काढायचे कधी पण, एवढंच बस. बाकी तुम्ही नजाराचा एन्जॉय करा. आणि तिथे ना थोडस म्हणजे खाली काहीतरी खड्डे, तर मग तिथे जाऊ नका प्लीज, कृपया. म्हणजे व्यवस्थित जावं असं, सांभाळून जा. चला तुम्हाला रोड दाखवतो किती मस्त आहे. आम्ही सगळे दोस्त आहे. बाकी हा रोड दिसतोय ना तुम्हाला मित्रांनो, तर हा रोड डायरेक्ट बॅक वॉटर्सला जातो, म्हणजे गंगापूर गावात जातो. गंगापूर गावातून तुम्ही इकडे येऊ शकता, पण आता टू व्हीलर मधून नका येऊ, कारण की इथं रस्त्याचं काम चालू आहे. समोर एक बघा कसं दिसतंय तुम्हाला, किती छान वाटतं. असं वाटतं इंग्रज बिल्डिंग आहे, पण मग ती शाळा आहे, पण मस्त बांधलेली आहे क्वालिटीमध्ये. चला तर मग एन्जॉय करू. चला, खूप मजा येते. तुम्ही इथून बघू शकता, आपल्याला ते लोक पण दिसतात छोटे छोटे मुंगीवाणी, तर किती कसे बसलेले ते, काहीच गर्दी दिसत नाही इथून, पण तिथं गेल्यावर आपल्याला किती गर्दी. बघू शकता तुम्ही नजारा कसा आहे, एकदम मौसम चांगलं आहे, ढग बागे ते भारी दिसत आहे, मस्त ऊन पडलेले आहे आता, एकदम भारी. पाय सगळे इथं बसलेले. तर मित्रांनो, आपण चाललो होतो घरी, आपला फोटोशूट व्हिडिओ शूट आमचं सगळं झालेलं आहे, तर आम्ही चाललो होतो. तर आमचा गौरव झाडावर चढायची कोशिश करतोय, तर चढत नाही भाऊ. पहा कशी चढताय, त्यांच्या अंगात माकडं आलेले. यांच्या अंगात काय माहिती काय आलेलं आहे, वाकड बनून राहिले सगळे. तर आपण आपला व्हिडिओ बघतोय, त्यांची आपण मजा भाऊ कशी काय चढता. चढा रे, नाही आलं, फेल झाले, सोडून दिली तर फेल झाली. तर आम्ही चाललोय आता गाडीकडं, तर तुम्हाला चालता दाखवतो कसा रस्ता आहे आणि कसं काय. चला. घनदाट जंगल एकदम म्हणजे जंगलचा रस्ता आहे. इथून तुम्ही बघू शकता, इथं मंदिर आहे, त्या मंदिराची इथं गाडी लावलेली आम्ही 4 व्हीलर आमची, तर तिथून आपण इथं पायी येऊ शकतो. पाय वाट आहे, थोडा झाडं झुडं येतात, तर सांभाळून या, काही भेटलं तर आम्हाला सांगू नका, कारण की आम्ही एकदम सांभाळून आलेलो आहे. तर चलो पुढं. बुट घालून या शक्यतो. हा, बुट कंपल्सरी घाला, काही चावलं बिवलं, कारण की तिघे चप्पलवर आहे, मी क्रॉक्सवर आहे, मला तर काही नाही, पण यांचंच हे होईल. सगळ्यांनी चप्पल घालेले. हा भाऊ, तर आता स्नॅपवर नुसता मोबाईलवर राहतो. हा, याचं काही सोडूनच नाही, फिरायचं तिला सोडून स्नॅप काढायचं पहिले.
हा स्नॅपचा इतका ऍडिक्टेड आहे, त्याला स्नॅप शिवाय काय होत नाही. आणि एकदम चिखल वगैरे इथं जरा व्यवस्थित आहे. आणि जर पाऊस असेल ना, दुसरा रस्ता आहे तिथं टर्नला, तर तिथं तुम्ही येऊ शकता तिथून, कारण की इथं लय चिखल होतं. जंगल पाक असेल तुम्ही एकदम घनाट. इथं प्राणी पण असू शकता, वाघ, चित्ता वगैरे. आपण आम्हाला माहित नाही प्राणी आहे का नाही, पण ते आम्हाला माहित नाही. भेटले आपल्याला, तुम्हाला भेटले तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही रस्ता पाहून घ्या आणि आठवून घ्या. मंदिराच्या इथून लगेच सरळ आहे बघा, तुम्हाला तिथं मंदिर दिसतंय सर. तर मित्रांनो, आम्ही आलो मंदिराच्या जवळ. तुम्ही बघू शकता असं तिथून रस्ता आहे मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट मागून महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही इथून जाऊ शकता. एक मंदिराची इथं निघतं, ही थोडीशी शेती आहे, लक्षात ठेवा. ही छट काढून घ्या वाटलं तर. आम्ही चाललोय गाडीकडं, तर चलो. एन्जॉय करू शकता, फक्त घालचं विष्णू काही करू नका. काय करून दारू वगैरे पिऊ नका. आमचे काय करतं काय पण आणि तर वडाचं झाड पहा किती जुनं आहे आणि किती मोठं आहे. तुम्ही पाहू शकता, 2 झाड आहे एकदम जॉईंटेड. इथे पितृपक्षात घास ठेवायला लोक येतात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि तुम्ही इथे लवकर जर आलात तर तुमचा जो म्हणजे जे कावळा जो घास घेतात ते लवकर घेतला जातो इथे, त्यामुळे लोकांची गर्दी जास्त असते. हां, तर इथं काहीतरी प्रोग्राम आहे. आणि तुम्हाला ही जी विहीर दिसते याच्यात कासव पण आहे. आम्ही दरवेळेस इथे येत राहतो. ते आता तुम्हाला दाखवतो कासव कसे आहे आणि या विहीरमध्ये कसे दिसतात. चला पुढं. तर मित्रांनो, तुम्ही विहीर पाहू शकता किती खोल आहे. मस्त पाणी एकदम भारी, असं वाटतं उडी मारून देऊ मस्त पाहू. ते आपल्याला कळत नाही इथं काय करू. पाहू शकता तुम्ही किती भारी पाणी. आता मला हे पाणी बघून लई तहान लागलेली आहे. मस्त आता विहिरीतून पाणी काढणार आहे. तुम्ही बघा तो काय करतोय, तेव्हा दोरी बांधतोय, तर तुम्ही त्याच्याकडे फोकस करा. आता टाकलंय विहिरीत गेली खाली. गेली की झाली का अजून अर्धे रस्ते ते सोपन आले मारले मस्त पैकी. आता बघा कसं ओढतो सोपन ना जा. यू कॅन डू इट. गो, यू कॅन डू इट सोपन, कम ऑन. किती सोपन काय सांगशील तू पाणी काढताना कसं एन्जॉय करतोय? छान वाटतंय. जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय ना? एकदम जुन्या काळातलं हे ओढायचं वाइब्स. वाइब्स आहे की. आता तोडायचं नाही आपल्याला, पाणी काढायचंय. सोपन एकदम रात्री सारखं खेचतोय आणि अटकलेलं आहे. आता पाणी आलंय बघा. पाणी खूप पाणी निघतं. किती स्वच्छ आहे, तुम्हाला पहिलेच बोललो होतो. आता आपण इथं थोडा वेळ तोंड हातपाय देऊ आणि मंदिराचं दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवतो मंदिर. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो आपण आज आलोय महादेवाच्या मंदिरात शंकराचं. तर आपण इथं पहिले दर्शन घेऊ, मग बाकीची मंदिरं करू. चला तुम्हाला दाखवतो मूर्ती दर्शन. आणि इथे थोडंसं वाकून यावं लागतं. थोडं छोटं गेट होतं. सुंदर अशी पिंड आहे.
तर मित्रांनो आम्ही आलो इथं गाडीकडं, तर गौरव गाडी काढतोय. तर ही आमची गाडी तुम्ही बघू शकता सुझुकीची. तर सगळे बसलेले आहे. आता गाडी काढतोय आम्ही, आता जातोय घरी. तर आता तुम्हाला भेटू पुढं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.